पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झालं. दोन्ही देश युद्धाच्या अगदी जवळ पोहोचलेत. माध्यमांवर देखील या घडामोडींबाबत सतत बातम्या येत असत. त्यातच 28 एप्रिल रोजी राजस्थानच्या जयपूर मधून एक मोठी बातमी आली आणि ही बातमी होती की IPLच्या मैदानातून राजस्थान रॉयल्सनं गुजरात टायटन्सचा तब्बल 8 विकेट्सनं पराभव केला. गुजरातचं 209 धावांचं आव्हान राजस्थाननं 15.5 षटकात पार केलं. राजस्थानच्या या शानदार विजयात सिंहाचा वाटा उचलला तो दोन डावखुऱ्या सलामवीराने, यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी. या डावखुऱ्या जोडीनं गुजरातच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. या दोघांनी मिळून अवघ्या 12 षटकात 166 धावांची सलामी दिली. हाच गुजरात विजयाचा भक्कम पाया ठरला. त्यानंतर कर्णधार रियान परागनं विजयाची औपचारिकता 16व्या षटकात पूर्ण केली. या सामन्याचा हिरो ठरला तो अवघ्या 14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी. या पठ्ठ्यानं 38 चेंडूतच शतकी मजल करून सचिन युवराजच्या लीगमध्ये आपणही बसण्याची ताकद ठेवतो हे दाखवून दिलं. T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विश्वविक्रम वैभवनं आपल्या नावावर केलाय. हा वैभव तसा IPL मध्ये चमकण्यापूर्वीच प्रकाश झोतात आलेला. मूळचा बिहारचा असलेला वैभवचे पाय पाळण्यातच दिसू लागलेत. त्यानं अवघ्या वयाच्या 8व्या वर्षी जिल्ह्याच्या 16 वर्षीय संघात खेळला होता. त्यानंतर त्यानं भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले. 19 वर्षाखालील भारतीय संघात हा बिहारचा पट्टा थेट सिलेक्ट झाला. बिहार हा क्रिकेट जगतातला एक दुर्लक्षित करण्यासारखं राज्य. अनेक वर्ष BCCIनं त्यांची संलग्नता रद्द केली होती. जसं बिहारचं चरित्र तसंच तिथलं क्रिकेट देखील. मात्र अशा या बिहारमधील समिस्तीपूरचा राहणारा वैभव हा कोळशाच्या खाणीत चमकणारा हिरा ठरला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर अवघ्या 13व्या वर्षी त्याच्यासाठी IPLचं स्टेज खुलं झालं. हे IPLचं स्टेज खुलं होण्यामागे देखील एक मोठी रंजक कथा आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या वैभवला राजस्थान रॉयल्सनं नागपूर इथं ट्रायलसाठी बोलावलं होतं. विक्रम राठोड यांनी त्याला फलंदाजी करण्यासाठी कठीण सिच्युएशन दिली. मात्र या आक्रमक वृत्तीच्या वैभवनं ट्रायल्स वेळी 8 षटकार आणि 4 चौकार ठोकले. त्यानंतरच राजस्थाननं मेगा लिलावात हा पठ्ठ्या आपल्या संघातच पाहिजे असा चंग बांधला. मग काय, राजस्थाननं अवघ्या 13 वर्षाच्या वैभवसाठी तब्बल 1,10,00,000ची बोली लावली. आपल्या पहिल्याच IPL लिलावात वैभव कोट्याधीश झाला. 13 वर्षाचं पोर करोडपती झालं. हे ऐकायला खूप भारी वाटतं. मात्र या करोडपती मुलाच्या मागे त्याच्या आईचे बापाचे कष्ट प्रचंड आहेत. पोराचं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बापानं शेत जमीन विकली. वैभवला देखील त्याच्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण आहे. IPL मध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर बोलताना तो म्हणाला की मी आज जे काही आहे ते माझ्या आई वडिलांमुळेच. माझ्या प्रॅक्टिसमुळे माझ्या आईला रात्री 2 वाजताच उठावं लागत होतं. ती रात्री 11 वाजता झोपायची आणि 2ला उठायची. तिला फक्त 3 तासच मिळायचे. 2ला उठून ती माझ्यासाठी जेवण तयार करायची. वडिलांबद्दल बोलताना वैभव म्हणतो की वडिलांनी माझ्या क्रिकेटच्या हौस पूर्ण करण्यासाठी आपलं काम देखील सोडलं होतं. ते मला दररोज प्रॅक्टिससाठी घेऊन जात होते. वडिलांचं काम मोठा भाऊ सांभाळू लागला. त्यातूनच आमचं घर चाललं होतं. वडील मला कायम म्हणायचे, तू हे करू शकतोस, तू यशस्वी होऊ शकतोस आणि परमेश्वर कष्ट करणाऱ्यांना कधीही अपयश देत नाही. वैभवसाठी IPLच्या पहिल्या हंगामाची सुरुवात काही चांगली नव्हती. त्याच्यावर IPL इतिहासातील सर्वात लहान वयाचा खेळाडू म्हणून सर्वांची नजर होती. तो कधी खेळायला येतो याची सर्वजण वाट पाहत होते. या मर्द्याच्या खेळात हे पोर कसं टिकतं याची चाचणीच होणार होती. त्यानं सुरुवात आपल्या स्टाईलनं पॉवर गेम मध्ये करून दाखवली. मात्र पहिल्या काही सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यातच वीरेंद्र सेहवागनं IPL सुरू असतानाच वैभवच्या कामगिरीवरून आपल्या खास शैलीत टीका केली. राजस्थान आणि RCBच्या सामन्यावेळी सेहवाग म्हणाला, जर वैभव IPL मध्ये खेळायला मिळालं म्हणून करोडपती झाला म्हणून जर खुश असेल तर त्यानं पदार्पणात देखील पहिल्या चेंडूवर षटकार मारत करावं. मात्र तो पुढच्या वर्षी खेळताना दिसणार नाही. काही खेळाडू 1-2 सामन्यात प्रसिद्ध होतात आणि पुढे त्यांचं काय होतं माहीत नाही. त्यांना वाटतं की ते स्टार झालेत. वीरेंद्र सेहवागला वैभवनं
अवघ्या काही तासातच चुकीचं ठरवलं. त्यानं 35 चेंडूत शतक ठोकत आपण लंबी रेसचा घोडा असल्याचं दाखवून दिलं. जरी सेहवाग त्याच्यामधील कठोर बोलला असला तरी 19 वर्षाखालील भारतीय संघाचा कोच व्हीव्हीएस लक्ष्मण मात्र त्याला मोठा धीर देताना दिसला. याचा किस्सा वैभवचे कोच मनोज ओझा यांनी सांगितलं. त्याचं झालं असं की ज्यावेळेस वैभव सूर्यवंशी 19 वर्षाखालील भारतीय संघाकडून खेळत होता त्यावेळी तो 36 धावांवर बाद झाला. या खराब कामगिरीनंतर वैभव ड्रेसिंग रूम मध्ये रडत बसला होता. त्याला वाटलं आता सगळंच संपलं. मात्र लक्ष्मण त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, आम्ही इथं धावा पाहत नाही, आम्ही खेळाडूंचं कसं पाहतो. लक्ष्मणनं वैभवची गुणवत्ता लवकर हेरली होती. बीसीसीआयनं देखील वैभवला मोठा पाठिंबा दिला. मात्र वैभवचे कोच त्याला बिहारमधून लवकरात लवकर बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या मते वैभवचं टॅलेंट बिहारमध्ये वाया जाईल. बिहारमध्ये क्रिकेट नावाचा प्रकार नाही आहे, ज्यामुळं या हिऱ्याला चांगले पैलू पडतील. असा संघ त्यांना निवडायचा आहे. वैभवनं 35 चेंडूत शतक ठोकलं, त्याचं नाव झालं. मात्र सेहवाग बोलला त्यात सगळं चूक आहे असं नाही. क्रिकेटच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत जे पदार्पणात धमाका करतात आणि नंतर त्यांचा फुसका बार होतो. सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे पृथ्वी शॉचं. एकेकाळी पुढचा सचिन म्हणून घेतलेला पृथ्वीला आता IPL मध्येच काय तर मुंबईच्या संघात देखील कोणी विचारत नाही. त्यामुळे वैभवला देखील त्याचे पाय जमिनीवरती ठेवावे लागतील. त्याला त्याच्याच ओपनिंग पार्टनर यशस्वीचा आदर्श घ्यावा लागेल. तरच भारताला हेडन आणि गिलख्रिस्ट सारखी डावखुरी जोडी मिळू शकते. पण तुर्तास वैभव तुझ्या या कामगिरीचं कौतुक आहे.